वारकरी संप्रदायामध्ये माझं एक मत आहे, म्हणजे मी स्पष्ट बोलतो, जो फेटा बांधून कीर्तन करतो ना त्याच्यावर भगवंताची कृपा आहे म्हणूनच करतो. म्हणून माझं पहिलं मत आहे की कुठल्याही कीर्तनकाराला कोणत्याच कीर्तनकाराने नावं ठेवू नये. त्याचं कारण असं आहे, माझं असं स्पष्ट मत आहे, महाराष्ट्रामध्ये जेवढे वारकरी कीर्तनकार आहेत तेवढ्या कीर्तनाच्या कला आहेत आणि तेवढ्या कला भगवंताने त्या कीर्तनकाराला प्रदान केलेल्या आहेत. म्हणून प्रत्येकाच्या कलेतून त्या अभंगाचा वेगवेगळा भाव प्रगट करत असतात. माझ्या श्री गुरु परंपरेमधून काही जे ऐकलं आहे त्या निमित्ताने ह्या अभंगाचा काही संवाद मी साधणार आहे. अभंग पाठातला परिचयातला आहे. भक्तिशास्त्रातल्या आदर्श पुरुषांची लक्षणं जगद्गुरु तुकोबाराय महाराजांना आपल्याला सांगाविषयी वाटत आहेत. कोण आदर्श असतं भक्तिशास्त्रात? ज्याच्याकडे शुद्धता आहे तो आदर्श असतो. ज्याच्याकडे अनन्यता एकाग्रता आहे तो आदर्श असतो. आणि जो भाग्य घेऊन महाराष्ट्रात जन्माला आलेला आहे आणि वारकरी संप्रदायाशी अनन्य होऊन परमात्म्याच्या भक्तीमध्ये रत झाला आहे असा आदर्श असतो. शुद्धता, एकाग्रता म्हणजे अनन्यता आणि दैववान म्हणजे भाग्यवान, अशी 3 लक्षणं या अभंगामध्ये महाराजांनी आपल्या पुढे मांडलेली आहेत. का मांडली आहेत हा स्वतंत्र विचार आहे, पण संतांची म्हणजे भक्तिशास्त्रातल्या भक्ती करणाऱ्या महात्म्यांची लक्षणं आपल्याला माहिती असावं हे तितकंच गरजेचं आहे आणि योग्य आहे. बऱ्याच वेळा आपल्याला त्या विषयाचे लक्षण माहिती नसतात, त्याच्यामुळे आपली फसवणूक होते आणि आपण नको त्या व्यक्तीला योग्य ते समजतो. आणि म्हणून आपल्याला काही गोष्टी माहिती असणं आवश्यक आहे, विशेष करून परमार्थातल्या तऱ्हेत. पहिल्यांदा एक भाव घेऊन पुढे जातो. माहिती असणं आवश्यक आहे हा तर भाग मी सांगतो, पण जीवनामध्ये यशस्वी होणं हेही महत्वाचं असतं. हा एक महत्वाचा भाग आहे. मानवी जीवन क्रमित करत असताना असा एकही माणूस नाही की त्याला यशस्वी व्हायचं नाही. उद्योग व्यवसायातल्या माणसाला उद्योगपती व्हायचं आहे. राजकीय क्षेत्रातल्या माणसाला 2024ला मोदींच्या जागी बसायचं आहे. आध्यात्मिक क्षेत्रातल्या माणसाला अध्यात्मातलं सर्वोच्च विद्वत्ता प्राप्त करून परमात्म्याच्या भक्ती अवगत करून परमात्म्याचं प्रेम प्राप्त करायचं आहे. प्रत्येकाला यशस्वी व्हायचं आहे. एकंदरीत जर बघता तर सर्वच माणसं सर्व क्षेत्रातली यशस्वी होतात असं नाही. बोटावर मोजणे इतकीच माणसं यशस्वी होतात. ती का होतात तर त्याची काही कारण मला थोडे प्रस्तावना म्हणून सांगून पुढे जावेसे वाटते. यशस्वी होण्याचं न होण्याचं पहिलं कारण जर आपण विचारात घ्याल, यशस्वी होण्याचं पहिलं कारण जर आपण विचारात घ्याल, आपण जो प्रोजेक्ट मनामध्ये धरला आणि जी क्रांती करायची विचार केला त्याचं आत्मचिंतन आपण न करता, त्याचा अभ्यास न करता आणि त्याचा होणारा परिणामाचं अवलोकन न करता आपण सहज त्याच्यात प्रवृत्त होतो आणि आपण दुर्दैवाने अपयशी होतो. एक मग जाता जाता सांगतो, कुठलीही गोष्ट करताना त्याचा परिणाम काय आहे याचं जोपर्यंत अवलोकन होत नाही तोपर्यंत त्या क्रियेमध्ये माणसाने प्रवृत्त होऊ नये असं मला वाटतं. मी काय म्हणतो, जड होतंय का सगळं? जमतंय ना? आपण थोडा वेळ फक्त जमतंय ना? काय एसटी स्टँडवर जर उभी असेल ना आणि तिला निघायला उशीर असेल आणि आपण जर बसलो तर खूप गरम होतो. पण निघाली एकदा की कुठला तरी काच फुटलेला असतोच, तिथून चुकून का विना हवा येतेच आणि थोडीफार लागतेच. म्हणजे एवढंही गरम होईल असं नाही, फक्त थोडस मला प्रस्तावना करू.
माणसं परिणामाचं अवलोकन करत नाही म्हणून जीवनामध्ये यशस्वी होत नाही असं माझं मत आहे. संत महात्मे जीवनामध्ये यशस्वी झाले त्याचं एकमेव कारण आहे की संत महात्मे जीवन जगत असताना फक्त परिणामाचाच विचार करतात आणि म्हणून ते यशस्वी होतात. जगद्गुरु तुकोबारायांकडे काही माणसं गेली, मस्त भजन करत होते महाराज. तुकोबारायांचं भजन चालू आहे भंडारा डोंगरावरती. शांत भजनामध्ये तुकोबाराय रंगलेले आहेत, गोड भजन करतायत नाही का. भगवंताचं दर्शन झालेलंच आहे तुकोबारायांना. माझ्या विठोबाचा कैसा प्रेम माझ्या विठोबा कैसा प्रेम भाव माझ्या विठोबा कैसा प्रेम आपणची देव होय गुरु, आपणची देव देव होय गुरु. अरे देह भाव पुरवी वासना पडिय देह भाव पुरवी वासना आपणची देव होय गुरु, आपणची देव होय प्रत्यक्ष परमात्म्याच्या दर्शनाच्या आनंदाचा तल्लीनतेमध्ये महाराज आहेत. माझ्या विठोबाचा कैसा आपणची देव होय, आपणची गुरु होय. अशामध्ये ती माणसे विचारतायत महाराज आपण इतके आनंदी आहात, आपण इतकं आनंदाने भजन करतायत भंडारा डोंगरावर, सर्वच व्यवहाराच्या वया बुडून आल्या. महाराज आपण भिकारी झालात म्हणून एवढा आनंदी आहात का? आपण भिकारी झालात म्हणून एवढा आनंदी आहात का? महाराज म्हणले भिकारी झाल्याचा कधीच आनंद मलाही नाही आणि लोकांनाही होऊ नये. मला भिकारी झाल्याचा आनंदच नाही. अहो महाराज तरीही आनंदी आहात आपण. महाराजांनी खुलासा केला तो महत्वाचा आहे. महाराज म्हणतात भिकारी झाल्याचा आनंद झाला नाही. मग भिकारी झाल्याचं दुःख असेल कदाचित, पण भिकारी होण्याचा परिणामाचा हा आनंद आहे. वावया भिकारी हेची आम्हा काम अंतरा भिकारी हेची आम्हा कारण, भावया भिकारी हेची आम्हा कारण. वा वा आभार
काहीच नाही, अंतरावे. हे जन दूर जावं म्हणजे भिकारी होण्याचं दुःख असेल, पण जन दूर जाऊन भजनाचा आनंद आणि एकांत मिळत असेल तर परिणामाचं सुख मोठं आहे. म्हणून क्रियेमध्ये अडकलो नाही, परिणामाचा आनंद भोगतो. आणि म्हणून यशस्वीतेकरिता क्रियेत अडकण्यापेक्षा परिणाम चांगला असेल तर क्रियेचा विचार करू नये असं मला वाटतं. माळकरी झाल्यावर लोक नावं ठेवत असतील तर त्याच्यात अडकू नये, पण परमार्थ घडतोय, ज्ञानेश्वरी गाथा वाचायला मिळतोय याचा आनंद घ्या. आणि थोडस गंमत म्हणून बोलू का, कोरोनात अनेक माणसं मेली आणि आपण सुद्धा जाणार आहोत. एवढंच आहे, आपला वेळ अजून आला नाही, एवढंच आहे, जाणं आहे एवढं की नाही. समजा आपण मेलो तर कुणाला शाश्वती आहे? पुन्हा पैठण परिसराचा जन्म मिळेल, वारकरी होता येईल, आहे का शाश्वती? कदाचित काही होऊ शकतं. गाढव, डुक्कर, माकड, कुत्र, काही होऊ शकतं, काही होऊ शकतं. पण माझं काय मत आहे, समजा कुत्र्याचा जन्म मिळत असेल तर काहीच हरकत नाही, पण देवाने एक कृपा करावी, पंढरपुरात द्यावा. इथं घरी हाडहाड करण्यापेक्षा तिथं कुत्र्याचा जन्म मिळाला तर कधीतरी नामदेवराय तूप राठी दिल्याशिवाय राहणार नाही. इथल्या माणसापेक्षा तिथला कुत्र्याचा जन्माचा परिणाम चांगला. माणूस असून तोंडातून गटार गंगा वाहत बसण्यापेक्षा कधीतरी पैठणमध्ये गाढव म्हणून जन्माला यावं आणि नाथ महाराजांनी एकदा अमृत ओतून जावं, परिणामाचा आनंद मोठा आहे. आणि तुम्ही जर मला म्हणणार, माझे प्रिय मित्र आहेत शिवानंद महाराज, कदाचित जर असं झालं महाराज, मी अगदी अंतःकरणाचं बोलतो, एकदा जर ज्ञानोबाराय माझ्या डोक्यावर हात ठेवत असतील, एकदा फक्त जर माझ्या डोक्यावर ज्ञानोबाराय हात ठेवत असतील तर मी संजय नाना म्हणून जगण्यापेक्षा 10 वेळा रेड्याचा जन्म घेण्यात आनंद होतो. परिणाम चांगला असेल तर क्रियेकडे बघू नका, माणसं यशस्वी होतात. एक मुद्दा. दुसरा मुद्दा एक धावता सांगतो मी. यशस्वी होण्याकरिता संकल्प मोठे करा आणि प्रयत्न सुद्धा मोठे करा. दुर्दैवाने संकल्पही संकोचित झाले आणि त्याचे प्रयत्न तर अजिबातच नाही राहिले. मला माफ करा, पण कष्ट न करता श्रीमंताची अपेक्षा करणं आणि अभ्यास न करता विद्वत्तेचं आव आणणं हे 100% मूर्खपणाचं लक्षण आहे. असं कधीच शक्य होणार नाही, एक लक्षात, कधीच शक्य नाही. व्हॉट्सअप, फेसबुक आणि युट्यूब वरनं कीर्तनकार होणं कधीच शक्य नाही. म्हणजे शक्य आहे, पण गुरुवर्य जे 70 80 वर्ष सेवा केल्या तितक्या दिवस महाराष्ट्रात टिकून राहणं शक्य नाही. त्याकरता अध्ययनच आवश्यक आहे. संकल्प मोठे असावे आणि संकल्पाचे काय असतं बरं का, ऐका, संकोचित संकल्प करून यशस्वी होण्यापेक्षा व्यापक संकल्प करून अपयशी झालेलं कधी माणूस मोठा असतो. संकल्प व्यापक असला पाहिजे. नाही, माझं असं मत आहे बरं का, ज्ञानोबाराय एवढे एकाच मुद्द्यावर जगात नाही विश्वात मोठे आहेत, कारण ज्ञानोबारायांचा संकल्प मोठा होता. सत्य संकल्पाचा आणि विशेष करावा नाही, सत्य असावं, सत्य असावं, सत्य असावं. मग काय त्याच्यात येत नाही अपयश कधी. नाही, सहज सांगू का, एखाद्या माणसाने दुकान टाकलं, दिवसभर छान दुकान चालवतो,
संध्याकाळी दुकान वाढवतो आणि वाढवलेल्या दुसऱ्या दुकानात जातो, थोडीशी मदिरा पितो आणि त्या धुंदीमध्ये स्वतःची गाडी चालवत घरी येतो आणि हुशारकीने सांगतो रोज पितो पण एकदा सुद्धा पडलो नाही, पडू देत नाही, आपला तोल नाही गेला मला, रोज पिता झालो तरी पितो, एकदाही पडलो नाही. आता हे काही कौतुक झालं का? नाही, मी उलट असं म्हणतो एकदा माऊलीच्या सोहळ्यात जावं आणि चढता चढता सासवडच्या घाटात 4 वेळा पडावं. मला वाटतं इथलं न पडण्यापेक्षा तिथलं पडणंही मोठं. संकल्प मोठा असेल काय, जर संकल्प काय असतं बरं का, संकल्प आणि संकल्पाची परिपूर्तीचा जर विचार केला, संकल्प आणि संकल्पाची परिपूर्ती याचं अंतर वाढतं, त्याला मानवी जीवन म्हणावं. संकल्प हीच परिपूर्ती ज्यांच्या जीवनात असते त्यांचंच नाव संत आहे. संतांमध्ये संकल्प आणि संकल्पाच्या परिपूर्तीत अंतर नसतं. ज्ञात आहेत आपण सगळी विद्वान माणसात, एक टच करतो आपल्याला सगळं ज्ञात. एक बघा, कल्पना करा, 9000 ओव्यांचा वाघ यज्ञ श्री गुरु निवृत्ती दादांच्या चरणावरती समर्पित केला. ज्ञानोबरांनी हात जोडले सद्गुरूंना, हा माझा वाघ यज्ञ समर्पित करतोय. आपण जर संतुष्ट असाल, आपण जर माझ्यावरती प्रसन्न असाल तर एक विनंती आहे, काही मागायचं आहे आणि मग थोडस मागतात. ते मागणं म्हणजे पसायदान आहे. पसायदान म्हणजे ज्ञानोबारांचा संकल्प आहे. मी पसायदान सांगत नाही, फक्त टच करतो. साधारणतः क्रियापदाचा विचार केला तर भविष्यवाचक, भूतकाळवाचक आणि वर्तमान काळवाचक असे 3 क्रियापद असतात. आपण ज्ञात आहात, मला सांगा, आता विश्वात्मके देवे येणे वाघ यज्ञ तोषावे हे क्रियापद कोणत्या काळात आहे? तोषावे, भविष्यवाचक. वा वा वा, क्या बात, भविष्यवाचक आहे की नाही? हो. जे खळांची व्यंकटी कोणता काळ आहे? भविष्य. पडो, जडो, वाढो, लावो, सगळं कशाच काळात आहे? म्हणजे तुम्ही पसायदानाचं सगळ्या ओव्या बघा, ज्ञानोबाराय ही संकल्पना भविष्यात व्हावी असा संकल्प करतात. आता नाही, भविष्यात. बरोबर आहे की नाही? आता शेवटची ओवी म्हणा, येत म्हणे श्री विश्वेश्वरावो, हा होईल दान पसावो, येणे वरे ज्ञान देवो, सुखिया व्हावा. झाला झाला हा कोणता काळ आला? झाला हा कोणता काळ आला? वर्तमान काळ आला. म्हणजे संकल्प भविष्याचा करतात आणि संकल्पाची सांगता करताना सुखी होतात. याचं काय कारण आहे? संकल्प सत्य आहे, पूर्ण करणारे निवृत्तीनाथ आहेत आणि व्यापक संकल्प आहे, म्हणून हा विश्वास सत्यत्वाला जाणारच आहे. परिपूर्तीचा आत्मविश्वास आहे, याला संत म्हणतात आणि यशस्वीतेकडे मार्ग जातात. विठाला 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 विठाला. सत्य संकल्पाचे फळ बीजायचे, शोभाई नाश पावो येत, शोभाई नाश पावो येत. सत्य संकल्पाचे फळ बीजायचे, शुद्धराई नाश पावो येत, शुद्धराई संकल्प असेल तर कुठलाही नाश इथं नसतो, तो परमात्मा पूर्णत्वाला नेतो. म्हणून संकल्प मोठा असावा म्हणजे यशस्वीतेकडे जातो. आणि तिसरा मुद्दा मला असं वाटतं म्हणजे संकल्प योग्य असावा, क्रियेचा परिणामाचं अवलोकन केलेलं असावं. आणि आता त्या क्रियेकडे जाताना तिसरा भाव आहे आणि तिसरी महत्वाची क्रिया आहे की प्रवासाला निघताना, त्या यशस्वीतेकडे निघताना योग्य मार्ग निवडता यावा. योग्य मार्ग म्हणजे योग्य मार्गावर जाता यावा.
काय असतं? योग्य दिशा, योग्य गती माणसाला योग्य सद्गतीकडे नेत असते. योग्य दिशा आणि योग्य गतीचा मार्ग निवडता यावा. मार्गाच्या पण फार अडचणी आहेत माणूस. रस्त्याच्या तर इतक्या अडचणी येतात असतात. अलीकडे रस्त्याच्या चांगला निवडावा तर टोल लागतो, फास्टॅग. खराब निवडावा तर सस्पेन्स दी जातं, कमरेत गॅप येतो. ऐका, विस्तार करत नाही मी, त्या रस्त्याचं बोलत नाही. अध्यात्माच्या रस्त्याच्या याच्यापेक्षा भयानक अडचणी होत्या. म्हणजे होत्या, आहेत नाही, होत्या. पहिली अडचण होती अध्यात्माच्या रस्त्याची, एवढा सूक्ष्म होता की कुणाला उमजतच नव्हता. दुसरी अडचण या रस्त्याची अशी होती, एवढा दुस्तर होता की प्रवासात होत नव्हता. मोडोने या वाटा सूक्ष्म याच्यातल्या दोन गोष्टी अशा आहेत. ही जी सूक्ष्मता आहे ना, सूक्ष्मता ही बाजूला केली ज्ञानोबारायांनी. ही दुस्तरता आहे ना, ती बाजूला केली तुकोबारायांनी, असं मला वाटतं. अतिशय सूक्ष्म असलेला रस्ता ज्ञानोबारायांनी सोपा केला, सोपा, अतिशय सोपा केला. संस्कृतीची गाठी उघडून ज्ञानदृष्टी केलीशे. इंग्रजी केली का? मराठी गीता हा सोपा विषय केला. म्हणजे ज्ञानोबारायांनी मराठीमध्ये ज्ञानेश्वरी या महाराष्ट्राला दिली. याच्या इतकं सोपं काय केलं पाहिजे खरं सांगा. नवरसे भरवी सागरू, करवी उचित रत्नाचे आगरू, भावारताचे गिरीवरू, निपजवी माये साहित्य सोनियाच्या खाणी, उघडी शिष्या औक्षणी, विवेक वेलीची लावणी, संवाद फळनिधाने, प्रमेयाची उद्याने, लावी विने गहने निरंतर. अजून काय केलं माहितीये? पाखंडाचे पुढे पुढे वाटे, तरगाचे दृष्टी सावजे फेडे, श्रीकृष्ण गुणे माते, सर्वत्र करी श्रोते, राणी उभय शिव श्रोते, श्रवणाची आणि ए मराठीची ए नगरी ब्रह्मविद्येचा. हा सोपा केला महाराज, सोपा केला. काय असतं बरं का, तुम्ही काही म्हणा, संत आले की रस्ता सोपा करतात. म्हणजे संत आले की रस्ता झाडून सोपा करतात. संत आले की रस्ता उजळून मोकळा करतात. झाडू संतांचे मार्ग आणि उजळा वया तुका म्हणे मज धाडीले निरोपा. मार्ग हा सोपा. म्हणजे माझं असं, मला असं वाटतं, ज्ञानोबाराय जर रस्ता झाडून जातात तर ज्ञानोबारायांनंतर तोच रस्ता, वेगळा रस्ता नाही, उजळायला नाथ महाराज येतात. नाथ महाराज झाडून जातात तर तुकोबाराय तोच उजळायला येतात. तुकोबाराय झाडून जातात तर निळोबाराय तोच उजळायला येतात. निळोबाराय झाडून जातात तर जोग महाराज तोच उजळायला येतात. जोग महाराज झाडून जातात तर बंकट स्वामी तोच उजळायला येतात. बंकट स्वामी झाडून जातात तर मामासाहेब तोच उजळायला येतात. मामासाहेब झाडून जातात तर नाही का सद्गुरू परमपूज्य दुंडा महाराज देगलूरकर तोच उजळायला येतात. जर ते झाडून जात असतील तर आमचे मोठे बाबा तोच उजळायला येतात. ते झाडून जात असतील तर कोरेकर बाबा तोच उजळायला असतात. आणि हे झाडणं उजळवणं चालू आहे. फक्त आता आपण काय करायचंय, हाच रस्ता निवडायचा आहे. हा रस्ता निवडणं फार महत्वाचं आहे जीवनामध्ये. काय असतं, काय झालं, एका गावात गेलो, अपरिचित असतो. सध्या भारतात सगळ्या फोनला चांगले रेंज आहेत, कुठे व्यवस्थित लागतात. अहो रेंजच नाही. लोक दर महिन्याला कार्ड बदलतात, इकडून तिकडे तिकडून इकडे, पण कुठेच सारखंच फोन लागत नव्हता. 4 रस्ते होते. गावात तर जायचं होतं, कुणी सांगायला नव्हतं.
दोन म्हातारी रस्त्याच्या कडेला बसली होती. त्यांना विचारलं फक्त, का हो बाबा, हा रस्ता या गावात जातो का? म्हातारी बोलायलाच तयार नाही. मी म्हटलं, म्हातारी त्यांच्या गुरुमी ते मोरद्या जाऊ द्या. आपलं निघालो, म्हाताऱ्याच्या लक्षात आलं कीर्तनकार आहेत वाटतं, ते जवळ आले. थांबा, काय म्हटलात तुम्ही? हा रस्ता अमुक अमुक गावाला जातो का? म्हातारा म्हणले, माझं वय किती दिसतं? मी म्हटलं, असा 70-75. मग म्हटले, आता 76 सुरू झालं महाराज. 76 वर्ष झाले मी बघतोय हा रस्ता कुठेच जात नाही. ते म्हातारा फार वस्तात होतं. ते म्हातारा म्हणले, 76 वर्षापासून बघतोय हा रस्ता कुठेच जात नाही. पण खरं सांगू महाराज, या रस्त्याने लई गेले, या रस्त्याने लई गेले. मग असा जाणारा घालवणारा रस्ता निवडण्यापेक्षा ज्ञानोबाराय तुकोबारायांचा रस्ता निवडणं कधी. मार्गी बहुत मार्गी बहुत या रस्त्याने माझे ज्ञानोबाराय गेले असतील, या रस्त्याने माझे तुकोबाराय गेले असतील. म्हणजे थोडस माफी मागून बोलतो, ज्ञानोबाराय तुकोबारायांनी जर एवढा सुंदर रस्ता निर्माण केला असेल तर पुन्हा उगच गुजरात, मध्य प्रदेश, UP, MP शोधून रस्ते शोधायची काय गरज आहे? या ना या रस्त्यावर. बरं काय असतं, ज्याला रस्ताच माहित नाही त्याच्या मागे कशाला जात? त्याला माहितीच नाही, नाही का? हो, पंथ पुढीलाशी चालता न कळे मागील्याने डोळे उघडावे ना. चालतच राहायचं नाही. मला असं वाटतं, डोळे उघडायचे नसतील तर माझं एकदा ऐकावं, मी तुमच्या पाया पडतो. जर डोळे उघडायचे नसतील तर एकदा ऐका. आयुष्यभर डोळे झाकून बसा, पण एकदा उघडा. आणि एकदा उघडून फक्त एवढंच बघा, या रस्त्याने ज्ञानोबाराय तुकोबाराय गेलेत का? तो रस्ता निवडा. आयुष्यभर डोळे झाकून चला, अडचण येणार नाही. आयुष्यभर अडचण येणार नाही माझे ज्ञानोबाराय तुकोबारायच्या रस्त्यावर. मग तो निवडण्याकरता माझे ज्ञानोबाराय तुकोबाराय कळले पाहिजे. तो निवडण्याकरता संत कळावे. आणि म्हणून संतांची लक्षणं, ती लक्षणं आपल्याला योग्य कळावी. आता ते वेगवेगळ्या अंगाने संतांची लक्षणं सांगितले. कधी संतांची कीर्ती सांगितली, कधी संतांचा अधिकार सांगितला, कधी संतांचं स्वरूप सांगितलं, नाही का? कधी संतांची विचार केला तर, नाही का, आलिंगन घडे मोक्ष सायुज्यता जोडे, ऐसा संतांचा महिमा सांगितला की नाही? कधी संतांचं स्वरूपाचं चिंतन केलं. देवते संत, देवते संत, देवते संत, देवते संत, निमित्त त्या प्रतिमा, निमित्त त्या प्रतिमा, कसे भावे मी तो कसे भावे प्रतिमा.
चिंतन केलं, कधी त्यांच्या स्पर्शाची ताकद, आलिंगनाची ताकद, अनेक संतांची लक्षणं संत महात्मे प्रगट करतात, आपल्याला कळावी याकरिता प्रगट करतात. मी थोडंसं माफी मागून बोलतो, अगदी मनापासून बोलतो. ज्या माणसाने ज्ञानेश्वरी गाथ्याचा अभ्यास केला, म्हणजे संत वाङ्मयाचा अभ्यास केला, संत वाङ्मयाचं अध्ययन केलं, तो माणूस त्याच्या जीवनामध्ये कधीही चूक करत नाही. कोणत्याच गोष्टीत त्याची चूक होत नाही चूक होत. कारण ज्ञानेश्वरी गाथा कधीही माणसाला चुकू देत नाही, हे मात्र तितकंच खरं आहे. आपण ज्ञानेश्वरी गाथा वाचा म्हणजे आपल्याला कधी चूक होणार नाही. म्हणजे संत कळतात एवढंच आहे, बाकी काही विषय नाही. संत कळतात एवढंच विषय. त्याची लक्षणं करत असताना महाराजांना अजून एक गोड लक्षण सांगावं वाटलं की ते संत भक्तिशास्त्रामध्ये पारंगत असतात, ते संत भाग्यवान असतात, दैववान असतात. अभंगाचं पहिलं चरण. जाणे भक्तीचा जिव्हाळा, जाणे भक्तीचा जिव्हाळा, जाणे भक्तीचा जिव्हाळा, जाणे भक्तीचा जिव्हाळा, जाणे भक्तीचा जिव्हाळा. वा 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 वा. जाणे भक्तीचा त्यांच्यात नात आहे ना, शिव असले तरी नात आहे ना. असो. जाणे भक्तीचा जिव्हाळा. अजून एक गोड लक्षण महाराजांनी या अभंगाच्या माध्यमातून मांडलं. ते भक्तीचा जिव्हाळा जाणतात आणि म्हणून ते दैवाचा पुतळा असतो. म्हणजे हे सर्वोच्च लक्षण झालं बरं का. भक्तीचा जिव्हाळा जाणणं आणि स्वतःला दैववान प्राप्त करणं, दैव प्राप्त करणं. म्हणजे दैव असेल तो भक्तीचा जिव्हाळा जाणतो आणि भक्तीचा जिव्हाळा जाणला की तो दैववानच होतो. काही गोष्टी नेणून नेमत्या असतात, काही गोष्टी जाणून नेमत्या असतात. काही गोष्टी नेणून नेमत्या असतात, काही गोष्टी जाणून नेमत्या असतात, काही गोष्टी नेणून जाणत्या असतात. काही माणसं भक्ती नेणून नेमते, कधीच तिचा विचार करत नाही आणि त्यांना कधी कळणार बी नाही. म्हणजे याच्यापासून खूप दूर असतात, इतके दूर असतात की त्यांचा विचार करायचं काही कारण नाही. नेणून नेमते. काही जाणून नेमते होतात, काही जाणून नेमते असतात. म्हणजे 20-20 वर्ष वारी केली आणि कोरोना आला आणि पांढरे लिंबू खाल्ले. जाणून नेमते की नाही, नेणून नेन. पण संत जाणून जाणते असतात. भक्तीच्या बाबतीत काय असतं, नेणून नेंत पण वेगळं, जाणून नेंत पण वेगळं. काय असतं, अजून एक भाव सांगतो. नेणून नेंत तर वेगळंच असतं. काही महात्मे असे असतात जाणून सुद्धा नेंत पण दाखवतात. एक मिनिट घेतो सच आपलं, म्हणजे मी माझ्यावरच घेऊ का, तुमच्या कुणाचं कशा, माझ्यावर घेतो. एक गंमत म्हणून सांगू. एका गावात कीर्तनाला गेलो, समजा म्हणजे दृष्टांत आहे, खरी गोष्ट नाही. एका गावात कीर्तनाला गेलं, गाडी लावली, गल्लीतून असं चाललं, गल्लीतून चाललं, नेमकी लाईट गेली, सगळीकडे अंधार झाला. पण त्या अंधारामध्ये 4-5 पोरं खेळत होती. अशी पोरं बघितली
आणि एका श्रीमंताचं 5 वर्षाचं पोरग त्याच्यात होतं आणि त्याच्या हातामध्ये 5 तोळ्याची अंगठी होती. मला मोह झाला. अंधाराचा फायदा घेतलाच पाहिजे. 5 तोळ्याची अंगठी आहे ना. मग मी त्या मुलाला लाडा, म्हणजे हे दृष्टांत आहे असं मला समजू नका बरं. 5 तोळ्याची अंगठी, मला लोभ झाला. मी त्या मुलाला बोलण्याच्या नादात लावलं आणि खिशातलं चॉकलेट काढलं आणि त्याला दाखवलं. ते म्हणले महाराज द्या ना, मला तुला आवडतं? हो आवडतं. द्या ना महाराज. मी देत नसतो. महाराज द्या ना. नाही देत. महाराज द्या ना. मी म्हटलं असं कर, हे तुला देतो आणि तुझ्या हातातलं मला दे. ते म्हणले हे घ्या. त्याला काय करायचं? त्याने 5 तोळ्याची अंगठी माझ्या हातात दिली. मी त्याला 2 रुपयाचं चॉकलेट दिलं. निघून गेलो. कीर्तन केलं. घरी निघालो. पाकिट पण घेतलं. रस्त्याने जाताना माझ्या मनात विवेक जागा झाला. मला माझाच मी विचार केला, म्हणजे असं सर्वांनी करावं. मी ज्ञानोबाराय तुकोबारायांचं नाव घेतो. त्यांच्या नावावर लोक माझे बॅनर छापतात. लोक माझ्या पायाला स्पर्श करतात. लोक मला महाराज म्हणतात. लोक मला मान सन्मान देतात. आणि आज मी चोरी केली. माझं जाऊ द्या, पण माझ्या ज्ञानोबारायांना किती दुःख झालं असेल. माझ्या तुकोबारायांना किती दुःख झालं असेल की आमच्या संप्रदायात असलं बिलिंदर आलंच कसं. कलंक लावायला. नाही, हे महाराष्ट्रात जन्माला आलं नसतं तर काय फरक पडला असता. नाही, याने वारकरी नसता झाला तर काय फरक पडला असता, असं ज्ञानोबारायांना वाटत असेल. मला पश्चाताप झाला. आणि एक वाक्य माझं नीट ऐका. कितीही पाप करा पण मनापासून पश्चाताप होऊ द्या आणि परत ती गोष्ट करू नका. तुम्हाला माफ आहे. मी म्हटलं आता परत गावात जाऊन देणं शक्य नाही. याचा काहीतरी वेगळा कार्यक्रम. तेव्हा नेमका नाशिकचा कुंभमेळा चालू होता. म्हटले एखाद्या साधूला देऊन मोकळवू. गोदावरीच्या काठाकाठाने चालत होतो. म्हटले एखादा साधू शोधावा. तोही मिळत नव्हता. मला बरं वाटलं. एक साधू भेटले. मस्तपैकी त्यांनी असा त्यांचा टेंट दिलेला होता. शांत बसलेले होते. मी महाराजांचं दर्शन घेतलं आणि महाराजांना म्हटले महाराज आपल्याला ही 5 तोळ्याची अंगठी कुंभमेळ्याचा पर्व कालावर दान द्यावी अशी माझी इच्छा आहे. घ्या महाराज. तो महाराज म्हणले बेटा मुझे क्या करना. नहीं चाहिए. मी म्हटलं मुझे देना है ना. नाही चाहिए. जसं बळजबरीने साखरपुड्यात एखादी पोरीने अंगठी घालावी नवरदेवाच्या बोटात, तसं महाराजांचा बोट केला आणि त्यांच्या बोटात मी ती घालून मोकळा झाला. महाराजांनी धाडकने माझ्या कानफडीत दिली आणि अंगठी काढून गोदावरीत फेकून दिली. माझा दृष्टांत संपला. 5 वर्षाच्या पोराने 2 रुपयाच्या चॉकलेटवर काढून दिली आणि 100 वर्षाच्या तपस्वी साधूने गोदावरीत फेकून दिली. आता 100 वर्षाच्या साधूला लहान पोरगा म्हणायचं का 5 वर्षाच्या लहान पोराला साधू म्हणायचं? मला तुम्ही सांगा. मला असं वाटतं सोन्याचा भाव 50,000 आहे, पण त्या सोन्याच्या बाबतीत लहान मुलगा नेणून नेमता आहे आणि साधू जाणून सुद्धा नेमता आहे. अशी महात्मे वारकरी संप्रदायात आहे. ते भक्ती जाणतात आणि समाजाला भक्ती पंथाला लावतात. तुका म्हणे हो जाणो प्रमाण दिलं महाराज. तुका म्हणे होय जाणून नेनता आवडे त्या आनंदा जीवाहुनी. स्वतःच्या जीवापेक्षा असून जाणून नेनता आवडतो. म्हणजे कळून जो न कळल्यासारखं करतो तो बरं का. ज्याला कळतच नाही असला नेनता नाही. काहींना काहीच कळत नाही, हेही कळत नाही.
काहीच कळण्याकरता आधी जाणलं पाहिजे की नाही, जाणलं पाहिजे. अहो माझं काय म्हणणं आहे, 42 वर्ष वय झालं तरी कोणीच मुलगी दिली नाही, म्हणून ब्रह्मचारी राहिला. पण अनेक मुली मागे लागल्या तरी संसारात पडला नाही. आता कोण महत्वाचं हे आपण समजलं पाहिजे, बरोबर की नाही, हे महत्वाचं. म्हणजे मला काय म्हणायचं, विषय प्राप्त असावा तो त्यागता यावा. प्राप्तच नाही त्याचा त्याग दाखवण्यात काय मजा, कळतच नाही आणि उगाच न कळल्यासारखं केलं. कळलं पाहिजे, आधी कळलं पाहिजे. ते जाणून देणारा कोणी पाहिजे ना, नाही तर म्हणून तर संत आहेत ते. जाऊ दे, तुम्ही म्हणाले महाराज काय सांगतात, ते जुन्या काळात असे म्हशी चारायचे तर नदीच्या कडेला, म्हशीच म्हणतात ना इकडे, काही भागात दोबड म्हणतात, काही भागात म्हैस म्हणतात, बरोबर आहे ना. एक म्हणजे तो गोरा की अशा म्हशी चारत होता नदीमध्ये. नदीला पूर येऊन गेलेला होता, गोदावरीला थोडासा ओसरलेला होता. नदीच्या काठाने म्हशी चरत होत्या आणि हा तो चारणारा गुराकी त्या पुराच्या वाळूमध्ये खेळत होता. खेळता खेळता एकदम त्या गुराकीच्या हातामध्ये एक चमकणारा दगड आला. इतका लक्क चमकत होता, लक्क प्रकाश पडला त्या दगडाचा. त्याने बघितलं, लय दगड बघितलं, पण हा दगड काही वेगळाच. त्याला त्याचं आकर्षण झालं आणि इतका छान दिसतोय म्हणून त्याला असं वाटलं, एवढी चांगला छान दिसणार आहे, आपल्या आवडत्या म्हशीच्या गळ्यात बांधावा. म्हणून त्याने तो चमकणाऱ्या दगडात एक दोरी ओवली आणि त्याच्या आवडत्या म्हशीच्या गळ्यात बांधला. खरं म्हणजे 20-22 म्हशी होत्या, त्याला एक विशेष आवडत होती, तिच्या गळ्यात बांधला. आता अडचण अशी झाली, त्या म्हशीला काहीतरी वेगळं वाटायला लागलं, कारण बाकीच्या म्हशीच्या गळ्यात नाही, हिच्याच गळ्यात होता. ती जरा हलवायला लागली मान, अशी 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 अशी, ती वेगळं पण दाखवायला लागली. बाकीच्या म्हशी पुढे तर ही मागे, ही पुढे तर बाकी, ही बाजूबाजूने चालायची अशी, तिला अशी 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 अशी. संध्याकाळ झाली, म्हशी गावात आल्या, अशा गल्लीने चालल्या. आता ही वेगळीच, ही मान हलव, बाजूने चाल, कडेनेच थांब, मागेच थांब. नेमकी सोनाराची आळी होती. एका सोनाराचं लक्ष गेलं त्या म्हशीवर. तिच्या गळ्यात तो चमकणारा दगड बघितला आणि गोराक्याला बघितलं. भाऊ इकडे या. म्हणले काय, हा दगड कुठे भेटला? म्हणले गोदावरीच्या पात्रात. 1000 रुपये देतो, तो मला द्या. तो म्हणले मला द्या. आजच घेतला, माझ्या आवडत्या म्हशीच्या गळ्यात बांधला, छान दिसतोय, ती किती आनंदी आहे, राहू द्या. ते म्हणले 5000 देतो, मला द्या. तो म्हणले काहीतरी गडबड आहे गडे, काहीतरी घडतो. तो म्हणले मला द्यायचं नाही. ते म्हणले 10,000 देतो, मला द्या. म्हणले मला द्यायचंच नाही. म्हणले 20,000 देतो, मला द्यायचंच नाही. मग तर याच्या लक्षात आलं काहीतरी ह्या दगडात गंमत आहे. संध्याकाळ झाली, रात्र झाली. रात्रभर हाही झोपला नाही, जिच्या गळ्यात होती ती म्हैस बसली नाही. सकाळी हा उठला आणि म्हशीजवळ गेला आणि तो दगड काढायला लागला, पण म्हैस काही काढू देईना. ती त्याला मारायला लावायची, ती कुठं काढू देते. तो म्हणले मी कायमचा नाही येते, फक्त औरंगाबादहून चेक करून आणतोय. ते म्हणले नाही जमणार, हात लावू देणार नाही. शेवटी त्याने 2 टोले दिले, मग म्हशीने काढू दिला. औरंगाबादला गेला, चांगल्या सराफाच्या दुकानात गेला, तो दगड दाखवला. तो सराफ म्हणले कुठे सापडला तुम्हाला? हा सामान्य दगड नाही, हा नाशिकच्या एका श्रीमंत व्यापाराचा चुकून पुरात वाहून आलाय, 5 कोटीचा हिरा आहे. मला सांगा कधी कळलं? कोणीतरी जाणणार असेल तर ना. जाणे पाहिजे ना, जाणे भक्तीचा जिव्हाळा. मला काय म्हणायचंय, या जाणेचं मला एक शंका आहे, मी सांगतो कीर्तनाच्या भावार्थानंतर. या अभंगामध्ये 2 वेळा जाणे आहे, म्हणजे एक सुरुवातीला जाणे आहे आणि एकदा शेवटी जाणे. जाणे भक्तीचा जिव्हाळा, भक्ती जाणे तोची शुद्ध, बरोबर आहे. म्हणजे 2 वेळा जाणे आहे ना. या जाणण्यामध्ये काय आहे नेमकं, मी भावार्थानंतर जर मला थोडस वेळ मिळाला तर मी सांगण्याचा प्रयत्न करतो. जाणे भक्तीचा जिव्हाळा
जिव्हाळा हा शब्द प्रेम अर्थाने आहे. काय आहे बरं का, भक्ती करण्यापेक्षा भक्तीचा जिव्हाळा असला पाहिजे. भक्ती करण्यापेक्षा भक्तीत प्रेम असलं पाहिजे. हा स्वतंत्र अनेक गोष्टी आहेत, अनेक याचे चिंतन करणं शक्य आहे. जिव्हाळा म्हणजे प्रेम अर्थाने घ्यायचं. आमच्याकडे नख काढताना रक्त आलं तर जिव्हाळी लागली म्हणतात. आमच्याकडे विहीर खोदताना जर एखादा नळ लागला तर त्याला जिव्हाळा म्हणतात. इकडे काय म्हणतात, असं विहीर खोदली एखादा झरा लागला काय म्हणतात, त्याला जिव्हाळाच म्हणतात. झरा म्हणतात का नळ म्हणतात, काय म्हणतात, नळ, त्याला झरा म्हणतात. किंवा नदीच्या पाण्यामध्ये जर अशी वाळू कोरली तर काय येतो, जिव्हाळा. एखाद्या विहिरीला खोदताना 50 फुटावर एक पाण्याचा झरा लागला, बरोबर आहे. त्या झऱ्याचे 3 लक्षण मला आवडले. त्या झऱ्याचे मी जिव्हाळा सांगतोय, त्या झऱ्याचे 3 लक्षण मला आवडले. तो झरा अखंड वाहतो, म्हणजे विहिरीला लागलेला नळ, का नळ म्हणू का, हा, विहिरीला लागलेला नळ अखंड वाहतो. विहिरीला लागलेल्या नळातून कुठलीही गंदगी घाण वाहत नाही, तो शुद्ध वाहतो. आणि विहिरीला लागलेल्या नळाचं पाणी पिऊन बघा, त्याच्यात गोडवा आहे, पुन्हा बिस्लरी पेक्षा चांगला लागतो. म्हणजे मला असतो झरा म्हणजे जिव्हाळा असेल, झरा म्हणजे जर जिव्हाळा असेल तर मला वाटतं जिव्हाळा म्हणजेच भक्ती आहे. झरा म्हणजेच भक्ती आहे. झरा म्हणजे भक्ती काय, तर भक्तीत जसे झऱ्याचे 3 लक्षण आहेत तसे भक्तीचे पण 3 लक्षणं असली पाहिजे. तो जसा लाईट गेल्यावर बंद पडत नाही, अखंड वाहतो, तसं कोरोनात बंद पडली नाही पाहिजे, ती भक्तीत अखंडता पाहिजे. पहिलं भक्तीचं लक्षण आहे अखंडता पाहिजे. माणसं अखंड करत नाही भक्ती, अखंड भक्ती करत नाही. भक्तीमध्ये अखंडता नसते. तुम्हाला एक माफी मागून बोलतो, 3 प्रकारचे शेतकरी असतात साधारणतः. एक 7बाऱ्यावरचा, एक बांधावरचा आणि एक शेतातला. 7बाऱ्यावरचा शेतकरी राहतो मुंबईला, लई कमिशनचे पैसे जास्त झाले म्हणून एजंट मार्फत 5 एकर 10 एकर 25 एकर शेती औरंगाबादला घेतो की नाही. त्यालाच माहित नाही शेती कुठे, फक्त हा इकडनं 7बाऱ्यावर नाव लावून पाठवतो ऑनलाईन, नाव दिसलं झालं आपलं काम. दुसरा औरंगाबादला राहतो आणि शेती इथं गावात करतो, फक्त शनिवार रविवार घरी येतो. शनिवारी फोन करतो गड्याला, ओय डाळिंबला पाणी सोड, हो मला. दुसऱ्या दिवशी फोन करतो, डाळिंब भरून झाले, नाही मला. काय झालं, रात्री फार पाऊस ना आपल्या गावात. मूर्ख कुठला, छत्री तुला दिलेली असताना सुद्धा पावसात पाणी द्यायला काय अडचण होती. हे बांधावरच असतं. तिसरा मात्र हाडाचा असतो, तो शेतीमध्ये राबतो. नफा हो अथवा तोटा हो, त्या माईशी एकरूप असतो. जसे 3 शेतकरी असतात, मला माफ करा माफ करा, तसे 3 वारकरी असतात. एक नुसतं 7बाऱ्यावरचं असतं, माळ घालण्यापुरतंच असतं, पुन्हा त्याचा कशाची संबंध नसतो. दुसरं बांधावरचं असतं. बांधावरचं म्हणजे सप्ताहापुरतं सामील होतं, सप्ताहापुरतं पुढारकी करतं, सामील होतं, पुढे पुढे करतं. जय विठ्ठल नाही का काला झाला की पुन्हा दुसऱ्या वर्षी विना उभा करायलाच येतं. आणि तिसरा हाडाचा वारकरी असतो. हाडाचा वारकरी असतो. त्या हाडाच्या वारक्याला कोरोना येऊ द्या, रोग येऊ द्या, महारोग येऊ द्या, काही नाही. काकडा चालू आहे, ज्ञानेश्वरी वाचन चालू आहे, गाथ्याचं चिंतन चालू आहे, हरिपाठ चालू आहे, भगवंताचं नामस्मरण चालू आहे. सप्ताह होऊ द्या नाही तर नका होऊ द्या, घरी सेवा चालू आहे. नाही सरकारने अडू द्या, गुपचूप पायी जाऊन येतो, पण वारी सुद्धा बंद करत नाही. ही अखंडता जिथं आहे, मला असं वाटतं तो भक्तीचा जिव्हाळा आहे. अखंडता, ही अखंडता असली पाहिजे. भक्तीमध्ये जर खंड असेल तर ती भक्ती नाही. भक्तीमध्ये अखंडता असली पाहिजे. दुसरी गोष्ट काय पाहिजे, ती शुद्ध पाहिजे. माणसं भक्ती करतात पण फार दांभिकपणा करतात. इतके दांभिकपणाने करतात काही माणसं भक्ती. कोणी नसलं तर 5 मिनिटात पूजा होते आणि एखाद्याकडे उतरायला गेला तर 2-2 तास चालते. कशाला दंभ करायचा. अजून एक दंभ सांगतो भक्तीतला. आपण भक्ती करतो पण जो करत नाही त्याला टोचून बोलणं हा सुद्धा दंभच आहे. मला असं वाटतं पंढरपूरला मी गेलो, तू गेला नाही, हा दंभ नसावा. ती शुद्ध असावी, अतिशय शुद्ध असावी. आणि तिसरी गोष्ट, तिच्यात गोडवा असावा, म्हणजे प्रेम असावं. प्रेमच नसेल तर ती भक्ती नाही महाराज. प्रेम नसेल तर भक्ती नाही. आता काय आहे, प्रेम मिळवण्याकरता नाही का अतिशय निष्कामताही असणे गरजेचे आहे. मला असं वाटतं प्रेम असावं म्हणजे ते राधेसारखं असावं. विठ्ठल विठ्ठल. प्रेमाचा, भक्ती प्रेमाचा विचार सांगत असताना
तीन प्रकारचं प्रेम सांगितलं, तीन प्रकारची भक्ती प्रेम सांगितलं. काहींचं प्रेम असतं ना लक्षावत असतं, काहींचं प्रेम घृतवत असतं, काहींचं प्रेम मधुवत असतं. काही माणसं भगवंताची भक्ती करतात, भगवंतावर प्रेम करतात, पण लक्षावत प्रेम करतात. लक्षावत प्रेम करतात म्हणजे लाखेसारखं प्रेम करतात. ती लाख माहिती आहे आपल्याला, ती पोस्टाच्या तिकिटाला पूर्वी चिटकवायचे बघा, मतदानाच्या पेटीला शील करायची ती लाख, माहिती आहे ती लाख नाही लाख. ती लाख अशी आहे, ती लाख आज लावली की ती वितळते आणि आज कमी केली की घट्ट होते. बरेच कोरोनात नामस्मरण करत होते, आता सोडून दिलं. म्हणजे चटके बसले की देव आठवतो नाही. अशी भक्ती नसावी. काय झालं अशी भक्ती, ते सर्वांना माहित आहे. देव निघाले, युद्ध संपल्यावर निघाले, शेवटी आत्याला भेटले, कुंती मातेला. आत्या येतो ग, हे कुठं चालला? आता झालं ना, आता सगळं झालं. आता तुझ्या मुलांना राज्य मिळालं, कौरव मेली सगळी, झालं आता जाऊ दे. कुठं जाणार? आता मी जातो आत्या. का रे कृष्ण? म्हणजे आम्ही दुःखी असू तर तू जवळ राहतो का? आणि आम्हाला सुख प्राप्त झालं तर दूर जातो का? नाही, आम्हाला जर सुख प्राप्त होऊन तू दूर जातच असेल तर हे सुखापेक्षा आम्हाला पुन्हा पुन्हा दुःख मिळावं आणि ते भोगण्याकरता तू तुझं सानिध्य असावं. विपद संतनोत भवतो दर्शनम यश्यात् पुनर्भव दर्शनम. पुन्हा ते दर्शन घडत असेल तुझं, भोगने ते फळ संचिताचे. आम्ही ते संचित आनंदाने भोगू, पण ते भोगण्याकरता सुद्धा तू असावा देवा. ठेविले आनंदे तैशेची राहावे, चित्त असू द्यावे समाधान. हा भक्तीतला अत्यंत महत्वाचा नाही का? नाही तर मग लक्षावतासारखं नसावं. दुसरं जे प्रेम आहे ते घृतवत असतं. घृतवत म्हणजे काय आहे बरं का बारा? या घृत म्हणजे तूप. या तुपाचं काय असतं? प्रेम आहे. तुपाची धार पण अखंड आहे, तिच्यात कधी खंडन नाही, पण गोडवाच नाही हो. त्या प्रेमाला गोडवाच नाही. मला एक सांगा, किती घरचं तूप असलं तर नुसतं पिता येतं का? त्याच्यात साखर तर पाहिजे की नाही? साखर तर पाहिजे की नाही? त्याच्यात गोडवाच नाही. थोडीशी माफी मागून बोलतो. आता हे दोन भाव ऐका. एक माणसं फार ज्ञानी आहे, पण त्याच्यामध्ये गोडवा नाही, प्रेम नाही, ती भक्ती नाही. आणि एक माणूस फार गोड आहे, फार प्रेम आहे, पण ज्ञानच नाही, ती भक्ती नाही. म्हणजे तूप असेल तीही नाही, घृतवती भक्ती नाही. भक्ती कशी असावी? मधुवत असावी, मधासारखी असावी. हिवाळा असला तर घट्ट होत नाही, उन्हाळा असला तर पातळ होत नाही, त्याच्यातला गोडवा कधी कमी होत नाही. प्रेम अमृताची धार वाहे देवाही समोर. क्या बात है, क्या बात है. वाहे देवाचे समोर, वाहे देवाचे समोर. अमृताचे धार वाहे देवाचे समोर. प्रेमाची धार असावी परमात्म्याजवळ. ते प्रेम कधीही वेगळं करत नाही महाराज. एक राधा थोडीशी आठवली म्हणून जातो, हा जिव्हाळा संपवतो. हा अतिजिव्हाळ्याचा विषय म्हणून याच्यात विस्तार करत नाही. राधा आठवली, कृष्णाला आठवली, मला नाही, कृष्णाला आठवली. कारण मी तेवढा भाग्यवान नाही. कृष्णाला आठवली कारण मला असं वाटतं, शिवानंद महाराज, राधा भाग्यवान नव्हती, कृष्ण भाग्यवान होता. कारण त्याला राधा भेटली आणि त्याला राधा आठवली. कारण राधा भक्ती आहे ना. हा आठवली, उद्धवाला बोलवलं. विस्तार करत नाही, वेळेत सोडायचंय मला. उद्धवाला बोलवलं, राधेचा निरोप घेऊन ये उद्धवा. उद्धवजी गेले.
गोकुळामध्ये राधेची चौकशी केली. गोकुळवाशी म्हटले ज्या दिवशी कृष्ण गोकुळ सोडून गेला त्या दिवशी राधाही गोकुळ सोडून गेली. कुठेतरी वनात फिरत असते, भटकत असते, कृष्णाचं भजन करत असते. कधी कुणाला भेटत असते, कधी कुणाला भेटत नसते. उद्धवा तुम्हाला शोधावे लागेल. खरं सांगू का महाराज, ज्ञानाला प्रेम रूपी भक्ती रूपी राधा शोधावीच लागते. ज्ञानाला प्रेम भेटत नाही, त्याला शोधावं लागतं. उद्धव रूपी ज्ञान प्रेम रूपी राधेला शोधता आहे. 1 दिवस 4 दिवस अनेक दिवस भटकत राहिला. एक दिवशी असा प्रसंग आला, त्या जंगलामध्ये राधा शोधत असताना राधा तर भेटली नाही, पण एक वाळलेल्या झाडामधून कृष्ण नावाचं भजन त्याला ऐकू आलं. वाळलेलं झाड भजन करतंय, काळं झाड आहे, भजन करतंय. उद्धवजी जवळ गेले. झाडाजवळ गेल्यावर ते झाड नव्हतं, रक्त मास आटलेली राधा होती. पण कृष्ण नावाचं भजन चालू होतं. हालून जाग केलं. राधा मैया, कृष्ण परमात्म्याचा निरोप घेऊन मी आलो आहे, उठा. कृष्णाचं नाव ऐकलं, राधाजी उठल्या. कुठे आहे कृष्ण? कुठे आहे कृष्ण? सांगा ना, कुठे 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 आहे तो? इथं नाहीये. रथात बसा, तुम्हाला भेटवतो. रथापर्यंत हात धरून नेलं राधा मैयाला. रथात बसायला नाकार दिला. म्हणले असं करा ना उद्धवजी, मी रथात बसून तिथं जाण्यापेक्षा कृष्णालाच इथं आणा ना. उद्धवजी तुमची इच्छा, बसा, मी कृष्णाला घेऊन येतो. रथ निघाला आणि पुन्हा राधाजी ओरडल्या, उद्धवजी थांबता का काय? त्याला म्हणा नको येऊ भेटायला, जा तुम्ही, आपली इच्छा. पुढे 4 पावलं गेले, पुन्हा थांब. नाही नाही उद्धवजी, नाही, एकदा घेऊनच याला. त्याला म्हणा भेटून जा. पुन्हा 4 पावलं गेले, नाही 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 थांब उद्धवजी, नाही, त्याला म्हणा नको येऊ भेटायला. म्हणजे एकदा भेटायला येऊ नको म्हणायच्या आणि एकदा भेटायला या म्हणायच्या. उद्धवजी कंटाळले. ते म्हणले राधाजी एकदाच काहीतरी सांगा. त्यावेळेस राधाजीने सांगितलं, खरं सांगू? म्हणले हो. जोपर्यंत माझ्या या पंच नाही का तत्वाचा देहामध्ये परमतत्व परमात्मा आहे, मी जिवंत आहे, तोपर्यंत त्या कृष्णाला मला कधीच भेटायचं नाही. भेटायला येऊ नको म्हणा, मला भेटायची इच्छाही नाही म्हणा. हा, उद्धवच रडायला लागला. म्हणजे ज्याला भेटण्याकरता जीवन समर्पित आहे, ज्याला भेटण्याकरिता सगळं व्यथित झालंय, आता त्यालाच भेटायचं नाही, ही कोणत्या प्रकारची भक्ती आहे? हे कोणत्या प्रकारचं प्रेम आहे? उद्धवजीचंही डोकं चाललं नाही. उद्धवजी म्हणतात हे काय आहे? राधा मैया म्हणले तुम्हाला नाही कळणार. भेटण्याकरिता 2 विषय पाहिजे, एक भेटणारा आणि एक भेटणारी पाहिजे, तर भेटण्याची क्रिया पूर्ण होईल. इथं कोणी कुणाला भेटायचंय? कृष्ण म्हणजेच मी आहे, मी म्हणजेच जर कृष्ण असेल, मी आणि कृष्ण जर वेगळाच नसेल तर कुणी कुणाला भेटायचं? उद्धवा, तो भेटला आहे म्हणून मी आहे आणि मी आहे म्हणूनच तो भेटलाय. कुणी कुणाला भेटायचं? आणि एक सांगू का, तो भेटला आहे आणि त्याला मी जपून ठेवला आहे. माझ्या हृदयामध्ये तो आहे. तुमच्या द्वारकेच्या कृष्णाला भेटण्याच्या नादात माझ्या हृदयातला निघून गेला तर काय करू? असं होऊ नये म्हणून त्याला भेटायचं नाहीये. खरं सांगू का, खरं सांगू का, तो जर जिव्हाळाच असेल तर वेगळा पुन्हा भेटण्याची काय गरज आहे? बापा रखुमा देवी वरू जीवीचा जिव्हाळा, बाप रखुमा देवी वरू जीवीचा जिव्हाळा, बाप रखुमा देवी वरू जीवीचा जिव्हाळा, बाप रखुमा देवी वरू जीवीचा जिव्हाळा.
शिल्लक नाही तो जिव्हाळा आहे, नाही का? हो. का लवणाची कुंजरी सुदलिया लवण सागरी, नोवेची माझारी परती जेवी, नाही का? नोवे सारिता निराळे, लवण मिळविता जळे, जाणे भक्तीचा जिव्हाळा. इतका जिव्हाळा असेल तोची, इतका जिव्हाळा असेल तोची दैवाचा पुतळा. आता धावतं सांगणार आहे कारण वेळेत सोडणार. आता दैवाचा पुतळा, आता दैववान कुणाला म्हणावं हा स्वतंत्र चिंतनाचा भाग आहे. फक्त एक गोष्ट जाणीव करून देतो, लौकिक संपत्ती वाढवणं त्याला दैववान म्हणू नका, कारण तिला 3 अवच्छेदकाचा बाधा आहे. लौकिक संपत्ती देश काल आणि व्यक्तीच्या मर्यादेमध्ये बदलत असते. देश बदलला की ती बदलते, काल बदलला की बदलते, व्यक्ती बदलला की बदलते. तो दैववान नाही. अनेक दैववान आहेत. काही हरिपाठामध्ये मोक्षाच्या संबंधाने दैव सांगितले. मोक्ष रेखे आला भाग्य, तो भाग्यवान आहे की नाही? भाग्यवान आहे. योगाच्या संबंधाने भाग्य सांगितले. योग भाग्य घरा येती, योग भाग्य घरा येती, योग भाग्य घरा येती, योग भाग्य घरा येती, योग भाग्य घरा येते, योग भाग्यवान नाही का? आणि खरा भाग्यवान भक्तिशास्त्रातला आहे. मला असं वाटतं आम्ही दैवाचे दास, खरा दैववान तोच आहे. आणि थोडस अहंकारात बोलू का, म्हणजे थोडा अहंकारात बोलू का, दैन्य दुःख आम्हा नयती जवळ. आम्हाला त्यात दूर दूर सुद्धा आमच्याकडे येऊ शकत नाही. म्हणले काय ते कधीच जाळून टाकलं आम्ही, नाही. आम्ही दैववान आहे, जाणे भक्तीचा जिव्हाळा तोची दैवाचा पुतळा. आणि कनये माझ्या मना हो का पंडित शाना विठोबा. अनिक नये माझ्या मना हो का पंडित शाना. महाराज हा काय म्हणजे काय? महाराज म्हणतात पंडित असू द्या, शाना असू द्या, माझ्या मना नये. भक्तीचा जिव्हाळा नसेल माझ्या मना नये. पंडित असे नये, शाना असे नये. म्हणजे काय काय असतं बरं का, माणसाला अभिमान नसावा पण स्वाभिमान असावा. काय वाटतं तुम्हाला? अभिमान नसावा पण स्वामी. एकदा काय झालं, स्वामी विवेकानंद परदेशामध्ये गेले, व्याख्यान होतं. असं सुंदर भगवा पेठा घातला, सगळं असं भगवं वस्त्र परिधान केलं, सुंदर शाल अंगावर घेतली, उंच असं सुंदर देखणं व्यक्तिमत्व. आणि जाताना मात्र चप्पल त्या देशातली घातली. आपल्याकडची लोक बर का भावनिक आहे, आपल्याकडचे लोक भावना प्रधान आहेत, तिकडचे लोक तर्क प्रधान आहेत. ते तर्काने विचार करतात. एका पोरीने अभ्यास केला आणि स्वामीजींना थांबवलं. महाराज सगळा वेशभूषा भारताची घातली, चपला भेटत नाही का तिकडे, आमच्या देशाच्या कशाला घातल्या? महाराज म्हणले आमच्या देशात चपला भेटत नाही असं नाहीये, माझ्या देशाचं हे सगळंच परिधान केलं, डोक्यावर घेतलं. याचा अर्थच असा आहे माझ्या देशाची संस्कृती डोक्यावर घेण्यासारखी आहे आणि ह्या देशातली पायात तुडवण्यासारखी वाटली म्हणून तुमच्या चपला घातल्या. म्हणजे हा अभिमान नाहीये, हा स्वाभिमान आहे. म्हणजे माफ करा मला, मी मनापासून माफी मागतो. मला कधीही अभिमान नसावा
पण मी महाराष्ट्रात जन्माला येऊन वारकरी कीर्तनकार आहे याचा मरेपर्यंत स्वाभिमान ठेवा. तुकोबारायांचा स्वाभिमान आहे. अनेक नये माझे मना हो का पंडित शाना. पंडित असू द्या शाना. एक गंमत सांगू का तुम्हाला. पंडित शाने नसतात आणि शाने पंडित नसतात. बहुता बरेच पंडित शहाणे नसतात, बरेच शहाणे. आमच्याकडची एक घटना सांगतो. एक शेतकरी आणि एक कॉलेजचा प्रोफेसर मुंबईला निघाले युगायुगाने एका बसमध्ये. दोघं गप्पा मारत होते. तो म्हणले काय करता. शेतकरी आहे. तुम्ही काय करता. कॉलेजचा प्रोफेसर आहे. ते म्हणले आपण टाइमपास करू. म्हणले काय. तुम्ही मला कोडं सांगा मी उत्तर देईल. मी तुम्हाला कोडं सांगतो तुम्ही उत्तर द्या. ते शेतकरी म्हणले फुकट फुकट नको. मग प्रोफेसरला म्हणले सर तुम्ही मला कोडं सांगा मी उत्तर सांगेल. मला उत्तर आलं नाही तर मी तुम्हाला 500 रुपये देईल. मी तुम्हाला कोडं सांगेल सर आणि माझं उत्तर तुम्हाला आलं नाही तर तुम्ही 5000 द्यायचे. म्हणलं का. कारण तुम्हाला आता 7वं वेतन आहे ना. तुम्हाला काय अडचण. तुमचं माझं उत्तर तुम्हाला सहज येईल. तुम्ही विद्वान आहात. तुमचं कुठं मला असंही येणार आहे. आणि प्रोफेसरला असं वाटलं येडपटच आहे याला तरी असंही काय येणार आहे. म्हणलं चालेल माझं आलं नाही तुला तर तू 500 दे. तुझं मला आलं नाही तर मी 5000 देईन. ठरलं. ठरलं. कोणी कोडं सांगायचं. ते प्रोफेसर म्हणले माझं तुला येणारच कुठे त्यापेक्षा तूच सांग. तो शेतकरी म्हणले मग सर सरटब्या म्हणजे काय. सरटब्या. सरटब्या म्हणजे काय. त्याने डोकं खाजवलं. हे तर कधीच वाचलं नाही. मोबाईल ऑन केला आणि गुगलवर सर्च केलं. विकिपीडियावर बघितलं पण ते सरटब्या शब्दाचा अर्थ सापडे ना त्याला. परेशान झालं सर सरटब्या शोधताना. घरी फोन लावला. तिलाही विचारलं कारण ती प्रोफेसर होती. बघ ग जरा सरटब्या. ती म्हणले टब्या. सर सापडत नाही. परेशान झालं. अहो परेशान करता करता 10:30 वाजले ना. म्हटलं आवर सांग. शेवटी वैतागलं. म्हणले त्या शेतकऱ्या म्हणजे खरंच नाही येत बाबा. 5000 रुपये काढले त्या शेतकऱ्याच्या हातात. 500-500च्या 10 नोटा. वा. शेतकऱ्याने खाली खालून घेतले. ते म्हणले आता तुम्ही कोडं सांगा. सर म्हणले मी काय कोडं सांगत नाही तुला पण माझ्या ज्ञानात भर पडेल. या तुझ्या सर टब्याचा अर्थ सांग मला फक्त. तो शेतकरी म्हणले सर मला तरी कुठे येतो. हे घ्या 500 रुपये मला. म्हणजे शहाणा आहे पंडित नाही आणि पंडित आहे शहाणा नाही. हो का. पंडित पंडित तोची भला नित्य भजे विठ्ठला. नित्य भजे तो विठ्ठला विठ्ठला. नित्य भजे तो विठ्ठला. नित्य भजे तो विठ्ठला. तेवढाच एक पंडित तुकोबारायांना मान्य संतांना माहिती आहे जो नित्य भजे विठ्ठला. विठ्ठलाची भजे मग तो पंडित भला. आणि एक शहाणा बी आवडतो बर का. शहाणा तो सोपं आहे पण शहाणाच घेतो. हे घेतो तो शहाणा. हे बरं का. हे सगळं घेतो तो शहाणा. विठ्ठलाची भजे तो पंडित. अनेक या दोघां सोडून अनेक नाही माझे मना. अजून एक लक्षण सांगतात वेळ नाही. त्याचं चित्त इकडं तिकडं नसावं. त्याचं चित्त वित्तावर नसावं नामावर असावं. नामरूपी जडले चित्त. नामरूपी जडले चित्त. नामरूपी जडले चित्त. नामरूपी जडले चित्त. त्याचा दास मी अंकित. त्याचा दास मी अंकित.
स्पष्ट भाषा आहे महाराजांची. नामरूपामध्ये ज्याचं चित्त जडलंय ना, मी त्याचा दास अंकित व्हायला तयार आहे, आणि नाही बाकीच्या दुसऱ्याचं नाही. मला नामरूपामध्ये चित्त जडलं पाहिजे आणि त्याचा अंकित व्हायला तयार आहे. तो पंडित असला तरी तो विठ्ठलाचा उपासक असला पाहिजे, तो शाना असला तरी भक्ती सुखामध्ये न्हावून निघाला आनंद घेणारा पाहिजे. आणि नाही माझे म्हणा तुका म्हणे नवविध भक्ती जाणे तोची शुद्ध. एक 2 मिनिटं बोलतो, थांबतो आता. तोची दैवाचा पुतळा. कोण दैववान आहे? दैवाचा पुतळा आहे कोण? पंडित का शहाणा? नेमकं दैवाचा पुतळा कोण आहे? म्हणजे ज्ञानी दैवाचा पुतळा आहे का प्रेमी दैवाचा पुतळा आहे? प्रेमाचा पुतळा दैवाचा पुतळाला, प्रेमीला दैवाचा पुतळा म्हणायचं का ज्ञानीला दैवाचा पुतळा म्हणायचं? प्रेमीलाही म्हणायचं नाही, ज्ञानीलाही म्हणायचं नाही. कारण नुसतं प्रेम म्हणजे दैव नाही, नुसतं ज्ञान म्हणजे दैव नाही. नुसतं ज्ञान असेल प्रेम नसेल तर ते कोरडं आहे की नाही? ते अहंकाराकडे नेतं. आणि खूप प्रेमाचा पाझर म्हणजे पुरच आला असेल पण ज्ञानाचा ठांग फत्ता नसेल तर तेही आंधळ आहे. मग जाऊ दे, हे सगळं एकाच मिनिटात सांगतो. जाऊ दे मला एक भाव सांगतो. आमच्या नाशिकला एक घटना घडली. नाशिकला एक चांगली घटना घडून गेली. तुम्हाला माहिती आहे का नाही मला माहिती नाही, माहिती असेल कदाचित. सांगतो. राम प्रभू सीता मातेसे येऊन राहून गेले पंचवटी. चांगली घटना घडून गेली. सुंदर अशी पंचवटी वन होतं. बसले एक दिवशी असे सीतामाई आणि रामप्रभू एका दगडावर बसले, मस्तपैकी गप्पा मारत होते. छानच वातावरण होतं. गोदावरी अशी छान गंगा मैया वाहत होती. दोघं मस्त असे रमले होते. अशी सगळे वृक्ष वल्ली होत्या. एका झाडाकडे सीता मातेचं लक्ष गेलं. भल्ल मोठं झाड होतं, वृक्ष होतं, आणि त्या झाडावर एक वेल अशी चढत होती. आणि सीतामाई प्रभू रामचंद्रांना म्हटली, का हो काय दैववाने ती वेल. त्या झाडाने तिला आधार दिला, झाडाच्या आधाराने ती वरती चालली. बघा काय दैववाने वेल. प्रभू म्हणतात वेडी आहेस का तू? खरी दैववान वेल नाही, ते झाड दैववान आहे. का? त्या वेलीच्या चढल्यामुळे त्या झाडाच्या सौंदर्यात वाढ झाली. आता लक्षात आलं का? राम काय म्हणतो? झाड दैववान आहे. सीतामाई काय म्हणतात? वेल दैववान आहे. आता तुमच्या लक्षात आलं, सीतामाई स्वतःला वेल समजतात आणि प्रभू स्वतःला झाड. आता पुन्हा ऐका, प्रभू झाड समजतात म्हणजे परमात्मा म्हणजे ज्ञान आहे, पण सीतामाई वेल समजतात. सीतामाई म्हणजे प्रेम म्हणजे भक्ती आहे. आता सीतामाई म्हणतात वेल दैववान आहे आणि राम प्रभू म्हणतात झाड दैववान आहे. खरं सांगू का, हे देवालाही कळत नाही आणि देवाच्या बायकोलाही कळत नाही. हे कळण्याकरता लक्ष्मण रूपी संत लागतो. लक्ष्मण आले आणि सीतामाई सांगतात, भाऊजी खरं सांगा की वेल किती दैववान आहे. प्रभू म्हणतात, लक्ष्मणा झाडही दैववान नाही आणि वेलही दैववान नाही. अरे असं कसं शक्य आहे? झाडही दैववान नाही आणि वेलही दैववान नाही, असं कसं शक्य आहे? मग दैववान कोण आहे? लक्ष्मण म्हणतो, झाड आणि वेलीच्या सावलीत ज्याला 14 वर्ष राहायला मिळालंय तो खरा दैववान आहे. खरा दैववान आहे आणि त्याचं नाव खरी भक्ती आहे. ज्ञान आणि प्रेम याच्या मध्यावर ज्याचं जीवन आहे तो खरा दैववान आहे. नुसता पाकात म्हणजे खवा तळला तर गुलाबजाम होतो, पण गुलाबजाम खायला मजा येत नाही. मग पाकात तळलेला गुलाबजाम साखरेच्या पाकात घोळावा, नाही का? तुपात तळलेला गुलाबजाम साखरेच्या पाकात घोळावा. मला वाटतं त्याची गोडी वाढते. तुपात तळलेला गुलाबजाम ज्ञान आहे, पण त्याला एकदा प्रेमाने घोळा की मग खरं दैव उदयाला येतं. त्याला भक्तीचा जिव्हाळा म्हणतात. तोची दैवाचा पुतळा अनेक नाही माझ्या मना. एकच वाक्य सांगतो मी, 15 मिनिटं ज्यातल्या जास्त घेतले, क्षमा मागतो. एकच वाक्य, एक विशेष ठेवला होता पण त्याचा विस्तार नाही करत, पण मला खुलासा तर करू दे. आहे का एखादा विषय ठेवला होता मागे? जाणे, पहिल्या चरणातही जाणे आणि दुसऱ्या चरणातही जाणे, शेवटच्या चरणातही जाणे. हे जाणे का? मला वाटतं हे जाणे आहे ना फक्त नारदच जाणे. हे जाणे नारद महर्षी जाणे. भक्ती कोण जाणे? नारदच जाणे. म्हणून तर नारद भक्तिसूत्र लिहिलं ना नारदांनी. तुका म्हणे ज्याचे तोची एक जाणे, वा, भक्तीचे महिमान साधू जाणे. क्या बात आहे, क्या बात आहे. टाळी वाजवायची.
साधूच भक्तीचं महिमान जाणे, अन्य का जाणे? नारद महर्षी जाणे. आता भक्तिसूत्र लिहिलं नारद महर्षींनी. माझं असं मत बघा, तुम्ही बघा, सूत्र कोणतंही वाचा, मला त्याच्याशी घेणं नाही, पण 3 शब्द नारद भक्ती सूत्रात आहेत. एक, यल्लब्धा, यत् प्राप्य, यत् ज्ञात्वा, आहे की नाही? यल्लब्धा पुमाण सिद्धो होती, अमृतो होती तृप्त, बरोबर की नाही? यत् प्राप्येन किंचित वांछति न स्फुचति नरम. मला ते म्हणायचं नाही, मला आता मुद्दा फक्त ऐका. काय 3 शब्द सगळ्या सूत्रांमध्ये. एक तर यल्लब्धा आहे, यत् ज्ञात्वा आहे, नाहीतर यत् प्राप्य आहे. मला सांगा, नारद महर्षी भक्ती जाणत असतील तर तुकोबाराय काय नारद सूत्र जाणत नाही का? तुकोबारायांनी नारद भक्ती सूत्रातले 2 सूत्र या अभंगामध्ये आणले. एक सूत्र आहे यत् ज्ञात्वा आणि एक सूत्र आहे यत् प्राप्य. पहिलं जाणे आहे यत् ज्ञात्वा आणि शेवटचं जाणं आहे यत् प्राप्य. म्हणजे काही महात्मे भक्ती जाणतात पण त्यांना भक्ती प्राप्त नसते. माझ्यासारखा कीर्तनकार 2 तास भक्तीवर बोलतो पण भक्ती काहीच प्राप्त नसते. म्हणजे माझं म्हणतो मी व्यक्तिगत, बरोबर की नाही? म्हणजे यत् प्राप्य नाही, फक्त यत् ज्ञात्वा. मी फक्त जाणतो भक्ती. म्हणजे पहिलं जाणे म्हणजे जाणणं फक्त. दुसरं जाणं सांगू, ज्याला प्रत्यक्ष भक्तीही कळते, नवविधा भक्ती यत् प्राप्य, ज्याला प्राप्त आहे असा खरा दैववान आहे आणि तोच खरा भक्तीचा जिव्हाळा जाणणार आहे. तोची दैवाचा पुतळा ज्ञानेश्वर.